कल्पना करा, सकाळची शांत वेळ आहे, रस्त्यावर कुणीच नाही, एक जिल्हाध्यक्ष मॉर्निंग वॉक करून घरी परतत आहे, पण अचानक एक कार थांबते, दोन अनोळखी युवक त्यातून उतरतात आणि काही सेकंदात परिस्थिती पूर्णपणे बदलते आणि एका जिल्हाध्यक्षाचं अपहरण होतं। होय, अहिल्यानगर राजकारणात आज असा धक्का बसलेला आहे की संपूर्ण जिल्हा हादरून गेलाय। काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांना सकाळच्या वेळेतच उचलून नेलं गेलंय, निर्गुण मारहाण केली गेली आणि त्यांच्या जीवावर उठल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली। निवडणुकीच्या तोंडावर एवढा मोठा हल्ला, हे कुणाचं षडयंत्र आहे? राजकीय बदल्याची ही खून आहे का की अजून काहीतरी भलतंच आहे? सगळ्यात भीतीदायक बाब म्हणजे हे सगळं एका काही क्षणामध्येच घडलेलं आहे। अपहरणकर्त्यांनी आधीच प्लॅन आखलेला होता, गुजर यांच्यावर नजर ठेवली गेली होती आणि योग्य क्षण पाहून हल्ला करण्यात आला। आज श्रीरामपूरमध्ये आक्रोश उसळलेला आहे, आंदोलक भडकलेले आहेत, काँग्रेस आक्रमक झालेली आहे आणि पोलीसही ऍक्शन मोडवर आलेले आहेत। या हल्ल्यानं श्रीरामपूर नगरपालिका निवडणुकीचं गणितच पूर्णपणे बदलून टाकलेलं आहे। नेमकं पुढे काय होणार, यात नेमका कोणाचा हात आहे आणि हे प्रकरण अजून कुठपर्यंत पोहोचणार, तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे समजून घेऊ। नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। अहिल्यानगर जिल्ह्यातील राजकारणाला हादरून सोडणारी घटना पहाटेच उघडकीस आलेली आहे। काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून ओळखले जाणारे सचिन गुजर यांचं सकाळीच अपहरण करून निर्दयपणे मारहाण करण्यात आल्यानं जिल्ह्यात मोठी खळबळ उडालेली आहे। सकाळी साधारण 7च्या सुमारास घडलेली ही घटना निवडणूक राजकारणाच्या तापत्या वातावरणात भलतीच धग धरून बसलेली आहे। सचिन गुजर सध्या गंभीर जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती मिळते। श्रीरामपूर नगरपालिकेची निवडणूक जशी जवळ येत आहे तशी राजकीय तापमान अधिक वाढत असताना दिसून येत आहे। हिंदुत्वाचा मुद्दा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा वाद, विविध प्रयोग आणि वातावरण निर्मिती यामुळे श्रीरामपूर आधीच चर्चेत होता। अशात काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेनं परिस्थिती अधिक अस्थिर झालेली आहे। या घटनेमागे नेमकं कोणाचा हात आहे? हा हल्ला निवडणुकीशी संबंधित आहे का, राजकीय बदल की वैयक्तिक वैर आहे, अशा प्रश्नांची कुजबूज आता शहरभर सुरू झालेली आहे। रोजच्या प्रमाणे सकाळी सचिन गुजर मॉर्निंग वॉक साठी बाहेर पडले। वॉक संपून घराच्या दिशेने ते जात असताना त्यांच्या मागून एक कार वेगात आली आणि अगदी त्यांच्या जवळ येऊन थांबली। कार मधून दोन युवक उतरले, त्यांना अडवलं आणि काही क्षण वाद घातल्यासारखं करतच त्यांना जबरदस्तीनं कारमध्ये बसवलं। ही सर्व घटना काही क्षणात घडून गेली। सकाळची वेळ असल्यानं रस्त्यावर गर्दी नव्हती, ज्याचा फायदा अपहरणकर्त्यांनी घेतल्याचं स्पष्ट झालेलं आहे आणि त्या संदर्भातला सीसीटीव्ही आता समोर आलाय। कारमध्ये आधीच दोन लोक बसलेले होते। गुजर यांना गोखलेवाडीच्या दिशेने नेण्यात आलं, तिथेच कार थांबवून त्यांच्यावर निर्दयपणे मारहाण करण्यात आली। मारहाण झाल्यावर त्यांना रस्त्यावर टाकून आरोपी फरार झाले। गंभीर जखमी अवस्थेत सचिन गुजरांना स्थानिक नागरिकांनी मदत केली आणि त्वरित त्यांना रुग्णालयात हलवण्यात आलं। या घटनेची माहिती समजताच काँग्रेस पदाधिकारी संतप्त झाले। श्रीरामपूर नगर परिषद कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणावर आंदोलन देखील उभं करण्यात आलं। आमदार हेमंत ओगले, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार करण ससाने यांच्यासह अनेक काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने या आंदोलनात उतरलेत। हल्लेखोरांना त्वरित अटक करा, राजकीय दहशतवादीचा अंत व्हावा, अशा घोषणा यावेळेस देण्यात आल्या। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्षांवरच हल्ला झाल्यानं काँग्रेसनं हे थेट राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप केलेला आहे। दुसरीकडे पोलिसांनीही घटनेला गंभीरतेनं घेत तत्काळ तपासाची चक्र आपली फिरवलेली आहे। प्राथमिक तपासात गुन्ह्यात 6 आरोपी असल्याचं स्पष्ट झालं असून त्यातील 3 पोलिसांनी पकडलं असल्याची माहिती आता समोर आलेली आहे। अपहरणासाठी वापरलेली कारही पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं सांगितलं जात आहे। गुजर यांचा माग काढण्यासाठी 2 आरोपी दुचाकीवरून आधीपासूनच पाठलाग करत असल्याचं पोलीस तपासात उघड झालंय। श्रीरामपूर नगरपालिकेच्या निवडणुकीचं हे वर्ष आधीच तणावपूर्ण होतं। अशा जिल्हाध्यक्षांच्या अपहरणानं आणि मारहाणीनं राजकीय वातावरण आणखीन संवेदनशील झालेलं आहे। ही घटना केवळ एका व्यक्तीवरचा हल्ला नाही, तर संपूर्ण जिल्ह्यातल्या राजकीय परिस्थितीला मिळालेला धक्का असल्याचं काँग्रेसच्या वतीनं सांगण्यात येत आहे। या प्रकरणात कोणती नवीन गोष्ट समोर येते, कोणावर आरोप होतात किंवा परस्पर राजकीय आरोप प्रत्यारोप कसे रंगतात, याकडे सर्वच राजकीय निरीक्षकांचं लक्ष लागलेलं आहे। या सगळ्या गोष्टीकडे आपण तेवढ्याच बारकाईनं लक्ष ठेवणार आहोत। मात्र घडलेल्या या घटनेबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। लग्न ठरलंय ना तुझं? आणि हे काय? अगं मला पीसीओडीचा त्रास आहे, कधीतरी हे सासरी कळेलच ना। मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना। एकतर पीसीओडी इतका गंभीर आजार नाहीच आहे आणि त्यावर सोपा उपाय आहे। आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता,
तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता 2 मुलं आहेत. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार. 9545727107.